नाही तर देशाची संरक्षण मंत्री फॉरेनले राफेल घ्यायला जाते आणि त्याला लिंबून मिरच्या बांधते आणि बाहेरच मग ते तिथं रक्षा मंत्री फ्रान्सची बी होती, ती पाहून राहिली होती वाकून. व्हॉट इज दिस इज अ लिंबून मिरच्या. हाऊ डज इट वर्क्स. कसं काम करते हे. नाही, इफ द बॉम्ब कमिंग ऑन पाकिस्तान देन लिंबून मिरच्या पाहिंग ना बॉम्ब वापस जाईन, असं होईल का. अरे कमीत कमी अरे ते पाहून म्हणजे आपण का जगाला का मेसेज देऊन राहिलो. यात्रा त्यांनी काढली आहे, त्यातले काही लोक मला सांगून राहिले का सर आम्हाला 3 आमदार भेटले म्हणे एकाच वेळेस. म्हटलं 3 आमदार कसे भेटले तुमच्या मतदारसंघात. तर एक दादा आहे म्हणे आणि एक दादांची आई आणि दादांचे वडील जे 24 तास आमच्यासाठी आमदार म्हणून काम करतात, 24 तास उपलब्ध असतात. अजून का पाहिजे तुम्हाला. आणि आता येताना मला दादांनी काही काम दाखवले. पंचायत समितीची नवीन वास्तू तयार झाली. तुमच्या गावात मोठं जिल्हा उपरुग्णालय तयार होऊन राहिलं. कर्जतला आता 4 मजली बिल्डिंग तिथं तयार होऊन राहिली. महाराष्ट्रातली मोठी उपजिल्हा रुग्णालयाची बिल्डिंग तयार होऊन राहिली. रस्ते, जुने रस्ते पहा, 5 वर्षाच्या अगोदरचे, आताचे रस्ते पहा. सरकारच्या शाळा कशा असू शकते. आणि त्यांच्या शाळा मी टीव्हीवरच पाहिल्या. मी सिसोदिया सरांना म्हटलं का मला याच आहे दिल्लीला तुमच्या शाळा बघासाठी. आणि शाळा पाहिल्या, टीव्हीवर पाहिल्या, तिथं स्विमिंग पूल पाहिले. मला एक किस्सा आठवते. अरविंद केजरीवाल साहेबांनी सांगितला होता का अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी दिल्लीला आल्या होत्या आणि त्या पंतप्रधानाले दाढीवाल्याले वारंवार आग्रह करून राहिल्या होत्या का आम्हाला केजरीवाल साहेबाच्या शाळा पाहायच्या आहे. तर ह्या बापू म्हणे नाही हम दुसरी स्कूल दिखाते आपको. तर त्या वारंवार विनंती करून राहिल्या का आम्हाला केजरीवाल साहेबांच्या शाळा पाहायच्या आहे त्यांनी निर्माण केलेल्या. हे बापूसाहेब ऐकायला तयार नाही. पण त्या ऐकायला तयार नव्हत्या. त्या म्हणे आम्हाला केजरीवाल साहेबाची शाळा पाहायची आहे. आणि शेवटी त्यानं केजरीवाल साहेबाच्या शाळेला व्हिजिट दिली आणि त्या शाळा पाहून अवाक झाल्या का एवढ्या सुंदर शाळा सरकारच्या कशा असू शकते. दिल्लीमधल्या इंटरनॅशनल स्कूल प्रायव्हेट लोकांना खोललेल्या बंद करायचं काम पडलं. हे जगात पहिल्यांदा असं घडलं आणि असं काम मनोज सिसोदिया साहेबांनी दिल्लीत शिक्षण मंत्री असताना केलं. हे खरंच उल्लेखनीय. हे बदलाची लाट आहे. डेव्हलपमेंट कशी करावी, विकास कसा करावा. आपल्या संविधानात सांगितलं का आरोग्य, शिक्षण आणि लोकांच्या ज्या काही प्रायमरी सोयी सुविधा आहेत. आता हा कार्यक्रम राजकीय नाही पण विषय राजकारणावर शेवटी येतेच. म्हणजे त्या प्रायमरी सोयी सुविधा. आणि आमच्या महाराष्ट्र शासनानं माग GR काढला होता का 20 पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्यात येईल. माग काढला होता. मग मी व्हिडिओ घेतला, लोकांना सांगितलं. खूप गावातून विरोध झाला. ग्रामपंचायतचे ठराव गेले तेव्हा कुठं यायनं माघार घेतली. म्हणजे हे चेक करते. आपल्याला हे चेक करायचं काम करते वारंवार का जर आम्ही एखादा निर्णय लागू केला तर लोक याले विरोध करते का. तसं आपल्याला चेक करते ते आपण बयाड आहे का नाही आहे. आणि त्यानं एक वेळा कोरोनात तुम्हाला चेक केलं. ठीक आहे, कोरोनाची पहिली लाट आली. ते म्हणे तुम्ही घरचे दिवे बंद करा आणि तुम्ही का लावा, दिवे लावा. घरचे लाईट बंद करा आणि दिवे लावा म्हणे. आणि आपण बयाडासारखे लावले. अरे लावले ना, लावले दिवे. माया घरी रोज माई एक तुळशीच्या पुढे दिवा लावते. तिले काही सांगायचं काम पडत नाही. म्यानो ते लावले, मी त्याचं ऐकत नाही. कारण मी भारताचं संविधान सांगते, भारतीय राज्यघटनेचा भाग 4 कलम 51 सांगते का प्रत्येक माणसांनी भारतातल्या विज्ञाननिष्ठ असायला पाहिजे. आणि मी विज्ञाननिष्ठ आहे. मला माहित होतं का दिवे लावल्यानं कोरोना जाणार नाही. आली दुसरी लाट उरावर. मग म्हणे ह्या घरचे टाटं वाजवा, भांडे वाजवा. ह्या बयाड लोकांना फोडून टाकले घरचे कोपरं, परात फोडून टाकले. म्हणजे यायले चेक करते का तुम्ही बयाड आहे का. पहिल्यांदा चेक केलं हाय रे बयाड. मग दुसऱ्यांदा पुन्हा चेक केलं क्रॉस व्हेरीफाय करू का खरंच बयाड आहे का. तर त्यानं क्रॉस व्हेरीफाय करून पाहिलं का भारतातले लोक बयाड आहे का. आपण कमीत कमी दुसऱ्यानं सांगितलेल्या गोष्टी खरंच चेक करायच्या का यानं होईल का. आणि नाही गेला ना कोरोना. ताटं वाजवून नाही गेला, दिवे लावून नाही गेला.
म्हणून भारतातल्या विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ राहा, नाहीतर देशाची संरक्षण मंत्री फॉरेनले राफेल घ्यायला जाते आणि त्याला लिंबून मिरच्या बांधते. आणि बाहेरच मग ते तिथं रक्षा मंत्री फ्रान्सची बी होती, ती पाहून राहिली होती वाकून. व्हॉट इज दिस? दिस इज अ लिंबून मिरच्या. हाऊ डज इट वर्क्स? कसं काम करते हे? नाही, इफ द बॉम्ब कमिंग ऑन पाकिस्तान देन लिंबून मिरच्या पाहिंग ना बॉम्ब वापस जाईन, असं होईल का? अरे कमीत कमी अरे ते पाहून म्हणजे आपण का जगाला का मेसेज देऊन राहिलो? ठीक आहे, म्हणजे आपल्या पोरायला आपण काय शिकवायला पाहिजे? कमीत कमी म्हणजे याचा तर विचार करा, आहे का नाही?